विक्रमगड तालुक्यातील कुर्झे येथे मात्र अनधिकृत नदीकाठी भिंत बांधण्यात आल्याने कुर्झे ग्रामस्थांनी तब्बल 3 तास रास्ता रोको व विसर्जन गणपती करण्यास आम्हाला विसर्जन करण्यास भिंत तोडून नदीकाठचा रस्ता मोकळा करून द्या असा आग्रह धरला होता। त्यावेळी कुर्झे परिसरातील अनेक ग्रामस्थ गणेश भक्त यांना गणपती विसर्जन करण्यास अडथळा निर्माण झाला। यावेळी विक्रमगड पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते। विक्रमगड तहसीलदार चारुशिला मॅडम तसेच सरपंच उपसरपंच यांना बोलावणे असा आग्रह धरला होता। अंधार पडला तरी विसर्जन केले नाही। आम्ही इथून हलणार नाही, आम्हाला विसर्जन इथं करायचं आहे, ते तोडलं तरच आम्ही विसर्जन करू। आम्ही ग्रामपंचायतमध्ये चिकार सांगितलेली आहे, पण कोणीच लक्ष देत नाही आमच्याकडे। आमच्या बाया जेल भोगून आल्या, 4 दिवस आम्ही जेल भोगून आलो, स्मशानभूमीसाठी आणि नदीसाठी। नाही, आम्ही या गावचे स्थानिक आहोत, पण आम्हाला आता विसर्जन करायला जागा नाहीये, म्हणून ही भिंत तोडायला हवी। आतापर्यंत आमच्याकडे इकडे 150 ते 100-150 पर्यंत गणपती विसर्जन होते। आजपर्यंत आम्हाला इथे 30 ते 35 वर्षे विसर्जनला हाच आमचा रस्ता आहे, पण आजपर्यंत अडथळा नाही आला। हे 2 वर्षापासून एकच वर्षापासून अडथळा आलेला आहे। जे विसर्जनचं आमचं हे स्थान आहे, नदीचं स्थान आहे, तिथे अडथळा आलेला आहे। ग्रामपंचायतीने त्यासाठी नोटिसा पाठवल्या। इवन ज्यांनी बांधलेली आहे त्या किशोर शेलारांना पण तशा प्रकारचं पत्र दिलं, तहसीलदारांना दिलं, BDOंना दिलं, PSIना दिलं। त्याप्रमाणे पारखे साहेब PSI स्वतः येऊन गेले। त्यांनी या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला पाडण्यासाठी वगैरे काय लागेल मदत, तर बंदोबस्त वगैरे आम्ही द्यायला तयार आहोत, पण हे बुवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतं आणि याच्यावर ग्रामपंचायतीने कारवाई करावी। आता जर वेखंडे सर मगाशीच बोलले का जवळजवळ आता ही परंपरागत आपली गणेश जयंतीचा उत्सव हा वर्षातून एकदा येतो आणि हा पूर्वीपासून इथे चालत आलेले आहे ना। आम्ही पूर्वीपासून इथेच जो घाट आहे आमचा गणेश घाट जो विसर्जनाचा, तो परंपरा कितीतरी वर्ष झाली असेल इथेच येत असतो आम्ही। आणि हा आता ही नवीन आता ह्याच 1-2 महिन्यापासून आम्ही इथे बघितलं तर ही भिंत या लोकांनी बांधून ठेवलेली आहे। त्याच्यामुळं आम्हाला गणेश विसर्जन करायला खूप अडचण येते। ह्या विषयी आम्ही ग्रामपंचायतला आणि तहसीलदार मॅडमला वगैरे बोलून आणि दाखवलेला आहे, पण तहसीलदार मॅडम बोलले का हा ग्रामपंचायतचा पूर्ण अधिकार आहे, की ही भिंत बांधताना कोणत्याही प्रकारची ग्रामपंचायतनी त्याला परमिशन दिलेली नाही किंवा ह्या व्यक्तीने घेतलेली नाही। तर आमचं म्हणणं एवढंच आहे का ही ग्रामपंचायतने पूर्ण अनधिकृत आहे ना, त्याचं पेपर नाही आहे ना, मग त्याला ॲक्शन त्यांनी घ्यावी आणि हे करावं। ह्या भिंतीमुळं आम्हाला आज म्हणजे गुरं पाणी हे पाणी पाजायला किंवा कपडे लत्ते वगैरे धुवायला आज आम्हाला नदीचा उपयोग होत नाही। मी कढीपाड्यात राहते आणि कुर्झे कढीपाडा या सर्व गावं मिळून इथं विसर्जन होत आहे कढीपाड्याच्या नदीवर। तर आम्हाला इथे अडथळा निर्माण केला आहे किशोर शेलार यांनी आणि बांधकाम पूर्ण केलेलं आहे आणि आम्ही विसर्जन कसे करणार ते आता तुम्ही बघा, नाही तर आम्ही तोडल्याशिवाय हे विसर्जन करू शकत नाही। लहान असतापासून इकडे बघत आलो की इकडे गणपती विसर्जन होत होतं या नदीवर। गावापासून अगदी 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर ही नदी आहे आणि अचानक 6 महिन्यापूर्वी हे बांधकाम इकडे नदीच्या किनाऱ्यावर झालं, जिकडे आम्ही गणपती विसर्जन करत होतो। तर नक्कीच हे चुकीचं आहे। मेन रोडच्या किनाऱ्यावर बांधलेली आहे ही जागा कोणाच्या मालकीची नसू शकते। नक्कीच जेव्हा ह्या कामाची शहानिशा केली त्यावेळी समजलं की हे बांधकाम पूर्ण अनधिकृत आहे। तर नक्कीच गव्हर्नमेंट काय करतं आहे किंवा ग्रामपंचायत काय पाऊल उचलते पुढे हे महत्त्वाचं आहे। आणि नक्कीच जे व्यक्ती आहेत ज्यांनी हे केलं आहे ते त्यांची ओळख खूप आहे आणि त्यांच्या ओळखीच्या दबावाने खूप सारे लोक मागे पडत आहेत किंवा खूप सारे मोठे पुढारी आहेत आवाज नाही उठवत आहेत। तर त्याने आवाज उठवला पाहिजे। एवढी लोकसंख्या इथे गावाची आहे। विक्रमगड तालुक्यामधलं सर्वात मोठं गाव आहे। गावामध्ये टोटल 30 ते 35 गणपती आहेत आणि एकही गणपती अजूनपर्यंत विसर्जन झाला नाही आहे। आमचं गणपती विसर्जन परंपरापासून आहे आणि त्या नदीवरती पूर्ण त्यांनी अर्धा कोट बांधलेला आहे आणि आम्हाला विसर्जनसाठी जागाही नाही। कुंजाचे जवळजवळ 18 पाडे आहेत। 18 पाड्यातून 10 पाडे पूर्ण ह्या नदीवरती गणपती शिलंगणासाठी येतात आणि हे परंपरा ही जुनी आहे, जुन्यापासून आहे। आणि त्यांनी आता 2 महिन्यापासून त्यांनी याच्यावर कोट बांधलेला आहे। तर आता गणपती आम्ही शिलंगण कुठे करणार? मी इथे काय माहिती का, इथे गणपती विसर्जनाला आलेला आहे। इथे अनेक किशोर शेलारांच्या भिंत बांधलेली आहेत
आमचे गणपती आम्ही कुठे विसर्जन करू? कारण का माहिती आहे का, ते साईड आहे का ब्राह्मण एरिया आहे, बरोबर. आमचं ते झालं इथे का, कारण इथे जे या एरिया पण नव्हती, त्यांनी काही इथं बांधायची गरज नव्हती, बरोबर. इथे येऊन आम्ही गणपती कुठे विसर्जन करू? एवढे आमचं गाव जवळजवळ आजची लोकसंख्येचा विचार केला, आजची लोकसंख्या आमची एवढी आहे की इथे कमीत कमी 2000च्या पुढे एवढे आमचा गुंजे गाव आणि 18 पाडे एवढी मोठी ग्रामपंचायत, आमची मोठी ग्रामपंचायत. आणि एकटा जर इथे आम्हाला त्रास देत असेल तर आम्ही त्याला त्रास देऊ शकतो. ही भिंत तोडायची असेल तर आम्ही. गाव माझा न्यूज करिता सुमित पाटील, पालघर.